कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात नाराजीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. पक्षाचे दोन महत्त्वाचे पदाधिकारी यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाकडे सोपवले आहेत. माजी नगरसेवक व माजी सभागृह नेता कैलास लख्खा शिंदे तसेच कल्याण ग्रामीणचे मनोज गणपत चौधरी यांनी उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कैलास लख्खा शिंदे यांनी आपल्या राजीनामापत्रात आजच्या राजकारणात निष्ठेला स्थान नसून आर्थिक क्षमता हाच निकष लावला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने पक्षासाठी केलेल्या त्यागाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली असून थेट हकालपट्टीची मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे. दुसरीकडे कल्याण ग्रामीणचे मनोज गणपत चौधरी यांनीही उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने शिंदे गटातील अंतर्गत अस्वस्थता स्पष्टपणे समोर आली आहे. सलग राजीनाम्यांमुळे शिंदे गटातील नाराजी वाढत असून आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडींमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. की जर पक्षात आपण जर काम करू शकत नाही किंवा पक्षाला आपण ह्या गोष्टीसाठी काही म्हणजे सहकार्य करू शकत नाही, तर मग बेस्ट वे की त्यातून राजकारणातून बाहेर पडणं. आणि म्हणून मी शिंदे साहेबांना विनंती केली की पक्ष सोडून गेलं तर लोकांना वाटतं की मी काहीतरी तिकीट नाही दिलं म्हणून दुसऱ्या पक्षात जाणार आहे, परंतु तसं नाहीये. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे मी साहेबांना सांगितलं की माझी हकालपट्टी करा, म्हणजे मी राजकारणातच बाहेर जाईन आणि मग त्याच्यानंतर मी तसं टाटा कंपनीत रिटायर होणार आहे. त्यामुळे मी पुढचं आयुष्य मी आराम करू शकतो, म्हणून मी साहेबांना माझी हकालपट्टी करा म्हणून असं पत्र लिहिलेलं आहे. आर्थिक व्यवहाराचा आरोप हा माझा निवडणूक आयोगावर आहे. कारण काय की माझं स्पष्ट मत आहे की आम्ही ज्या प्रभागात नगरसेवक आहे तिथे पूर्ण गरीब एरिया, झोपडपट्टी एरिया आहे आणि 52,000 मतं तिथे आहेत. तर तिथे तुम्ही 11 लाखात निवडणूक लढवायची आणि ते पण 4-4 प्रभाग, तर ते एखाद्या साध्या माणसाला शक्य नाही आहे. त्यामुळे ते त्याच्यात मांडलेलं आहे की बाबा की हे जर मी करू शकत नसेल तर उगाच कशाला यायचं आणि राजकारण करायचं, आणि म्हणजे घरी बसलेलं बरं. नाही साहेब, तो तेव्हा तुम्ही राजीनाम्यावर बघितलं असेल की ऑलरेडी ती 18 तारीख अगोदरच मी ती टाकली होती, परंतु मी काल तो दिला राजीनामा. कारण कसं आहे की जी आता युती झाली त्यालाही माझा विरोध होता. कारण एखादा जो कार्यकर्ता असतो तो 15-15, 20-20 वर्ष काम करतो आणि ऐन टायमाला युती झाल्यानंतर त्याला घरी बसायची पाळी येते, तर ते बरोबर नाही आहे. आणि त्यात दुसरं सांगायचं म्हणजे की आमच्याकडे जे BJPचे नगरसेवक आहेत तर त्यांचं जे मिस्टर आहेत त्यांचं वागणं लोकांशी बरोबर नाही आहे. म्हणजे अक्षरशः त्यांच्यामुळे 2-3दा आमच्याकडे कधी न होणारी हिंदू मुस्लिम हे दंगे पण व्हायची शक्यता म्हणजे निर्माण झालेली आहे. 2-3 पोलीस केसेस पण झालेल्या आहेत. तर आता ते त्यांना युतीमुळे त्यांना तिकीट मिळणार आणि त्यांना पुन्हा त्यांचं तर आम्ही काम करू शकत नाही, परंतु ते कसं म्हणजे मग हे सगळं आमचं तर सोडून द्या, पण आमचे जे लोक आहेत, आमच्या एरियाचे मुस्लिम बांधव राहतात, गरीब बांधव राहतात, यांच्यावर अन्याय होईल ना मग त्यांच्यावरती. कारण त्याचा तर आक्षेप दोन्ही गोष्टीवर आहे. एक तर 4चा पॅनल आणि युती तर मला नकोच होती. कारण काय की चुकीचे लोक येतील, ऑलरेडी 5 वर्ष लोकांनी भोगलेले आहेत, आणखीन त्यानंतर 5 वर्ष त्यांना पुन्हा डोक्यावर बसून काम करायचं तर मला ते जमणार नाही. आणि मग पक्षात राहून दुसरं काहीतरी चुकीचं करायचं आणि गद्दाऱ्या करायच्या, त्यापेक्षा विड्रॉ केलेलं बरं. म्हणून मी स्ट्रेट शिंदे साहेबांना सांगितलं की मला ते पक्षातनं मला माझी हकालपट्टी करा, म्हणजे मी आपला आराम करायला बरा घरी. अजिबात नाही करणार. पॅनल पद्धत जाहीर झाले तेव्हा माझी पहिली माझी पोस्ट होती फेसबुकला की हे चुकीचं आहे, कारण ही इलेक्शन ही गरिबांसाठी राहिलेली नाहीये आणि निवडणूक आयोगाने इथूनच भ्रष्टाचार सुरू केला. हेही माझा निवडणूक आयोगावर म्हणजे हे सांगणं आहे. कारण काय की एखादा माणूस जर इलेक्शनला खर्च करणार 4 प्रभागामध्ये, मी सांगतो म्हणजे आता बोलू नये, परंतु कमीत कमी 1 कोटी रुपये खर्च येणार आहे. आणि जर 1 कोटी खर्च केल्यानंतर तो माणूस महानगरपालिकेत गेल्यानंतर तो त्याची 1 कोटी टाकलेली वसूल करायचा प्रयत्न करणार आणि तिथूनच भ्रष्टाचाराची सुरुवात होणार आहे. निवडणुकीला भ्रष्टाचाराला कारणीभूत हे 4चं पॅनल आणि त्याला निवडणूक आयोग हे कारणीभूत आहेत. कारण येऊ घातलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी स्वतः 18 या प्रभागासाठी इच्छुक होतो. शिवसेना पक्षाकडून मला पक्षाकडून तशी संधी देण्याचं वचन देण्यात आलं होतं. तुला तुझा यावेळी योग्य तो मान सन्मान राखला जाईल. परंतु युती झाल्यामुळे कुठेतरी माझी निराशा होईल यात मला तिलमात्र शंका नाही. म्हणून मी आज माझ्या उपशहर प्रमुख या पदाचा राजीनामा आमचे पक्षाचे जिल्हा प्रमुख माननीय गोपालजी लांडगे साहेब यांना पाठवला आहे. पुढची भूमिका काय असणार आहे आपली? मी अजून तसा कुठलाही विचार केलेला नसून जे मी या पक्षात आलो त्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब व या कल्याण लोकसभेचे खासदार माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब व या विधानसभेचे आमदार माननीय राजेश मोरे साहेब, जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब यांनी जी माझ्यावर जो ज्या जो विश्वास दाखवला त्याला मी सार्थ ठरवला.
मी फक्त आज पदाचा राजीनामा दिलेला आहे. मी कुठेही जाण्याचा कुठल्याही प्रकारचा काही विचार केलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.